स्त्रीला पुन्हा कोणत्याही जन्मामध्ये स्त्री व्हावंसं वाटणार नाही, कारण संस्कार, सहनशीलता आणि तडजोड यासारख्या शब्दांचा भार तिने याच जन्मामध्ये पुरेपूर उचललेला असतो. त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवायचं ताईंनो, एका घराला फक्त परफेक्ट स्त्रीची गरज नसते, तर त्या घराला निरोगी स्त्रीची गरज असते. भांडे धुणं थांबू शकतं, कपडे धुणंही थांबू शकतं, पण तुमचं आरोग्य कधी थांबू शकत नाही. फक्त चांगली स्त्री असल्याचं सिद्ध करण्यासाठी तुम्ही स्वतःचा त्याग कधी करू नका, स्वतःला जपा, कारण सुख दुःख सगळं काही वाटून घेऊ शकतो, पण दुःख नाही एकमेकाचं कधी वाटून घेता येत नाही. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता हे फौजी साहेब घरी आहेत ना, आज फौजी साहेबांचं काम चालू झालं. जे आपलं जे नागणीचा वेल आहे ना, तो जरा खराब झाल्यासारखा झालाय उन्हाने ना, तर त्याचे पानं आता ते कट करतात. आता पावसाळा चालू झालाय ना, पावसाळ्यामध्ये छान फुटणतो त्याच्यामुळं. तर इथं फौजी साहेब आहेत आणि वरती राजू होता. कुठं गेला? कुठं राजू? हे पा इथं शिडी लावली. आता शिडीवर चढू चढू आता ते वेल कट करणार आहेत सगळा. कट करताय ना? हा, करा. एकही पान चांगलं नाही बरं का. ते कलशाला सुद्धा एक सुद्धा पान भेटा ना मला. मागच्या वेळेस बाजारातून आणले होते, म्हणलं आता ते फुटन, पण कायच काय नाही रे. कुठे आता यायला लागले थोडे थोडे. आता कुठं मुडं यायला लागले असतील. हे सगळे पानं खराब आहेत. एवढं पान आहेत ना वरती, पानांचे सगळे शेंडे तुम्ही बघू शकता. हे असं करपल्यासारखे झालेत बरं का उन्हाने. आणि आता आपला मधुमालतीचा हा वेल खूप छान झालाय. फुलं पण खूप आलेत त्याला. हे 12 महिने फुलं राहतात त्याला. आणि आज राजू पण घरी आहे. राजू हाय. इकडे ना गेलो करी. ये बाबा, खाली कट करू लाग पटापट. चल 2 मिनिटं. चल आला लय उशीर झालो. इथं थोडीशी गजबज झाली का? हाय, त्याला नागणीचा वेल आहे ना, हा पण जरा कट करा. पानं तर चांगले नाहीयेत, पण ते करपलेलेच भरपूर झालेत इथं. हे असे करपल्याहून झालेत. पूर्ण कट करून टाकायचा, मग तो मस्त फुटत. काय बघतो? चढा राजा येऊ किती तट शिडीवर. शिडी धरते मी आपाटशीन. आता नागवेलीचा वेल आहे ना, खालचा होता, हात पुरत होता, तेवढा फौजी साहेबांनी कट केला. पण आता हात पुराणा झाला होता ना, त्यामुळे शिडी लावली होती आणि शिडीवर चढून आता तो वेल कट करायचा होता. आणि सड पातळ असल्याचा एक फायदा होतो बरं का. राजू त्या शिडीवर चढून एकदम इझी तो सगळा वेल कट करतो. त्याला आता जरी म्हणलं ना, बिना शिडीचं तू टेरेसवरती चढून दाखव, तर तो लगेच चढन आणि चढतो पण बरं का. बिना शिडीचा टेरेसवरती जातो तो. तर असे माकडासारखा इकडून तिकडून इकडं तो उड्या मारतो. त्याच्यामुळं ते वेल कटिंगचं काम त्याच्याकडेच असतं. आता तुम्ही बघू शकता तो भिंतीच्या कडेला कसा उभा राहिलाय वरती बरं का तो. आणि हे पाहता राजू असा वाळलाय ना जरा, तर माकडासारखा कुठून कुठं पण उड्या मारतोय तो. हे पाहता कुठं गेलाय ते माकडच. तर असं वाळ माणूस असलं ना, हा एक फायदा होतो बरं का. तर राजू असं मस्त इकडं तिकडं वरती जातोय आणि तो सगळा वेल कट करतोय. तर नागविलीच्या वेलाच्या फक्त अशा काड्या ठेवल्यात, बाकी सगळे पानं कट केलेत. आता या दोघांचं वेल कटिंगचं काम चालू होतं ना, चला म्हणलं मी आता घरातलं आवरून घेते. मला फ्रीज पण आवरायला काढायचा होता आणि घरामध्ये असे कानेकोपऱ्याचे बरेचसे कामं असतात बरं का, ते असे पेंडिंगमध्ये पडलेले असतात ना. तर मग असं सुट्टी दिवशी यांना पण कामाला लावते मी आणि मी पण घरामधलं आवरत बसते. तर फ्रीज लय खराब झाला होता. मुलं आहेत ना, कधीच नव्हत त्या फ्रीजमध्ये काही पण ठेवून देतात आणि माझं थोडं जरी दुर्लक्ष झालं ना, फ्रीज एवढं खराब होतं ना, अस्तव्यस्त झालं होतं खूप. आणि त्याच्यामध्ये बर्फ पण साचला होता बरं का भरपूर. सकाळपासूनच मी ते फ्रीज बंद करून ठेवलं होतं ना, तर ते सगळं बर्फ वितळला आणि खाली पण पाणी आलं होतं. तर फ्रीज मी जरा सरकून घेतला साईडला आणि त्याच्या खाली पाणी सांडलं होतं, ते बर्फाचं सगळं, तर ते पुसून घेतलं. आणि फ्रीजरमध्ये एकदम घट्ट बर्फ झाला होता ना, तर तो फ्रीज बंद करून ठेवल्यामुळे तो एकदम सैल झाला, काही वितळला आणि मग राहिलेला होता मी तो काढून घेतला आणि मस्त 1-2 कपड्यांनी तो फ्रीज सगळं पुसून घेतला. स्प्रे मारू एकदम स्वच्छ केला. आता फ्रीज बदलावं वाटतोय बरं का, पण तो काही खराबच होत नाही. त्याच्यामुळे असं वाटतं जाऊ दे, चाललंय तर वर चाललंय, त्याच्यामुळे मी त्याला बदलतच नाही. पण आता फौजी साहेबांना म्हणलं एवढ्या वर्षी वापरू आपण, आता उन्हाळा गेलाच आहे, पुढल्या वर्षी उन्हाळ्याच्या आधी मग आपण नवीन फ्रीज घेऊ. गुड इव्हनिंग सर्वांना. तर मी आले किचनमध्ये आणि आज काही स्वयंपाक नाही बनवायचा, कारण सकाळचा स्वयंपाक बराचसा शिल्लक राहिलाय. दुपारी सगळ्यांनी फ्रूटच खाल्ले त्यामुळं. तर आकाश बनवतोय. आता काय बनवतोय आकाश? नूडल्स बनवतोय आकाश.
तर आकाश असं काही ना काही चालू असतं. त्याला असं वाटलं ना मला आज हे खायचंय, तर तो ते बनवण्याचा प्रयत्न करतो आणि खातो आणि आम्हाला पण खाऊ घालतो. तर नूडल्स बनवायचं काम चालू आहे त्याचं घरच्या घरी. बाहेरचं नाही खावंसं वाटत आणि त्यांना पण बाहेरचं खायला आवडत नाही. त्यांना असं बाहेरचं खाऊ वाटलं ना, ते मी त्यांना बनवून द्यायचे ना, तर तो बोलतो आता मला सुट्टे लागलेत ना, मी बनवतो, तू आराम कर. तर तो आता नूडल्स बनवतो. त्याची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करते. आणि आज मी खूप थकले बरं का. संध्याकाळी मी तोंड पण नाही धुतलं आज. खूप दिवसभर काम पुरलं. किचन सगळं म्हणजे काढलं, फ्रीज वगैरे आवरायला काढलं होतं आणि बराचसा राडा इथं पण पडला. ही भांडे लावायचे राहिलेत अजून घासलेले, किराणा आणून पडलाय, किराणा लावायचा पडलाय, इकडं बराचसा राडा आहे. तर एवढी थकले ना मी आज, संध्याकाळपर्यंत काम गेलं मला. तर म्हणलं आता हे सकाळचं आवरून मी असंच ठेवून दिले, कारण काम करायची इच्छाच नाही राहिली दिवसभर, एवढे थकले. त्यामुळं मुलं पण होते माझ्याबरोबर, पण काय ना बाहेरच्या झाडांचं मेंटेनन्स, त्यानंतर वरच्या गार्डनचं मेंटेनन्स, घरातलं सगळं बरंचसं काम, आणि मग हे फ्रीज आवरायला काढलं होतं, किचन बरंच आवरायला काढलं होतं, इकडल्या 2 ट्रॉल्या आवरल्या. ते बाकीचं शूट नाही घेतलं मी, कारण शूट घेत बसलं ना म्हणजे आवरतच नाही काम, त्यामुळे मी शूट नाही घेतलं. थोडं शूट घेतलं फ्रीज वगैरे साफ करताना. तर असं आहे. आकाशने हे किचनवर सगळी तयारी करून ठेवली नूडल्सची, ते तुम्हाला दाखवते मी. चला, हे पाहता, हे सगळं आकाशनेच कापलंय बरं का. तर हा मोठा कांदा कापून ठेवलाय त्यांनी, हा छोटा कांदा, त्यानंतर हिरवी मिरची कापून ठेवली, अद्रक ठेचून ठेवलंय आणि लसूण सोलून ठेवलाय. लसूण आता तो कट करायचा त्याला अजून. ही सिमला मिरची अशी मोठी मोठी कापून ठेवली, हे पहा. त्यानंतर हा पत्ता गोबी त्यांनी असा मस्त कापलाय, त्यानेच कापलाय बरं का, आम्ही काहीच नाही त्याला मदत केली. आणि हे विनेगर आणलंय त्यांनी बाजारातून, तर विनेगर पण लागणार आहे त्याला नूडल्सला ना. तर एवढी तयारी करून ठेवली त्यांनी. आणि हे पहा, इथं अशा नूडल्स आणल्यात त्यांनी बाजारातून, हे पहा. आता हे पाण्यामध्ये उकळायला घालायचे. हा एक पॅकेट आहे, तर केवढंच पॅकेट आहे रे? 75 अंग्रेजी. तर 75 रुपयाचं हे एक मोठं पॅकेट आहे. 2 वेळा सगळ्यांसाठी होतील त्या, कारण कसं आहे, त्याला कोणती गोष्ट खायची म्हणलं ना तर पोटभर लागते. आणि पाणी उकळायला ठेवले आकाशने, हे पहा इथं. नूडल्स शिजायला घालायची, ते उकळून घ्यावं लागते ना आधी, त्यामुळं त्याच्यात मीठ घाल ना बाबू. तर हे पाहता तो पाण्यामध्ये मीठ घालतोय, मिठाच्या पाण्यामध्ये ते नूडल्स उकळून घ्यायच्या, थंड करायच्या, आणि त्यानंतर मग आपण ते आकाशनी, मी नाही, आपण नाही, आकाशनी ते कापू ठेवलंय सगळं, कांदा वगैरे सगळं, मग त्याचा तडका द्यायचा आणि मस्त नूडल्स बनवायच्या. आणि फौजी साहेब पण आलेत बरं का आता. हे पा फौजी साहेब, गरम होतंय, उघडेच आहेत. माझ्या पाठीमागे लपत येत आता. तर असे, चला आता सगळे घरी आहेत. हे पा, सागर पण आहे, सागर आहे, आकाश आहे, फौजी साहेब पाठीमागे लपत आहेत, आणि राजू मस्त गार्डन मध्ये हवेचा आनंद घेतोय. गार्डन मध्ये संध्याकाळचं एवढी थंड हवा चालू असते ना मस्त टेरेसवरती. तो काही खाली येत नाही, मस्त चोपाळ्यावरती चोपाळा खेळत म्हणजे झोका खेळत बसतो आणि थंड हवाचा आनंद घेतो. दरवाजा वाजलाय वाटतं, आलाय तो. हे बघा. बघितलं का राजू, वरतून खाली आलाय, खिडकीतून बाहेर पाहतोय. झाली का झोप? हा, झोपला होता का? मस्त झोपा खेळत होता, हा ना. तर कामावून आला ना तो मस्त गार्डन मध्ये तो झोका खेळत बसतो, हवेचा आनंद घेतो. पण आज सुट्टी होती ना, दिवसभर घरीच होता, तर दिवसभर तो मला काम करू पण लागला. घरामधलं गार्डनचं मेंटेनन्स झालं, बाहेरचं तो नागवेलीचा वेल आहे ना तो कट केला. त्यानंतर आता मस्त त्याचं झोप चालू होती. काय चालू होतं काय माहिती, वरती जरा आळसल्यालाच एक झोपला होता वाटतं. झोपला होता काय? नाही काय? चला, हे पहा, संध्याकाळची मस्त दिवाबत्ती पण झालेली आहे. ते जास्वंदीचे फुलं जर आपण देवाला वाहिले ना सकाळचं, तर ते संध्याकाळपर्यंत सुकून जातात. आणि सुकलेले फुलं मला मंदिरात पाहिलं ना खूप कसतरी वाटतं, त्यामुळे मी संध्याकाळी ते काढून टाकत असते. त्यामुळे मंदिरामध्ये फुलंच नाही येत आता. काय झालं रे? काय घुसले का हातात? दाखव, काय घुसले? हा, मग सांगितलं नाही. मी काढते ते इकडं.
हा मला नाही दिसायचा. तुला माहिती आहे चष्मा लागलेला नाही का, मला नाही दिसायचं. बघितलं का? हा का, बघा घोडा. एवढं सामान लावायचं राहिलंय भाऊ, किराणा. उद्या लावू ना. अरे लय दमलो रे, मी तर लय दमले. बरं बाबा. आकाश तर माझ्या नावाने भरपूर ओरडत होता. माझ्याकडून तू खूप लेगचं एक्सरसाइज करून घेतली, लय पाय दुखत आहेत, आहे ना? काय नाही होत, एक दिवस दुखन बरं वाटेल. तर लय दुखत आहेत का? खूप पाय दुखत आहेत. ज्या दिवशी लेग वर्कआउट असेल ना त्या दिवशी म्हणजे चालता पण येत नाही बरं का. ते बिल्डिंग मधून खाली उतरायचं असतं ना जिना, त्या जिन्यावरून खाली पण उतरता येत नाही, एवढे पाय दुखत आहेत, असं थरथर कापत आहेत. पण ते काय ना, एक्सरसाइज केली ना हातपाय दुखत आहेत 1-2 दिवस, पण ते बरं वाटतं नंतर. हळूहळू म्हणजे आपण करत राहिलो ना नंतर दुखत पण नाही, आहे ना आकाश? हे पहा, सागरला चांगलं माहिती आहे ना सागर? सागर सवय लागून जाते ना. सागर तर खूप वर्षापासून जातो बरं का जिमला. किती वर्षापासून? 3-4 वर्ष झाले. म्हणजे तो रेग्युलर जातो. खाडा कधी एका दिवस खाडा असतो त्याचा, महिन्यातून 1-2 वेळेस खाडे असते, नाही तो. हा, बऱ्याचशा ताई बोलत होत्या सागर हसतच नाही, एकदम सिरियस राहतो. तर त्याचा स्वभाव असाच आहे ताई. तो आता ना त्याला किती वेळा सांगितलं थोडस स्माइल दे बाबा, हसत जा, तर नाही. काय करावं माझ्यावरच हसत तुम्ही. बरंच हसून तुम्ही माझ्यावर तुम्ही हसा. दुसऱ्याला मला बरं वाटत, माझ्या वाटत नाही का? बघितलं का? हा असं आहे. म्हणजे त्याला किती हसवण्याचा प्रयत्न केला ना तरी पण हसत नाही बरं का तो. पण रील स्क्रोल करतो ना इंस्टाग्रामच्या, रील पाहून मग खरं खरं हसतो बरं का. आहे की नाही रे? रील पाहत तर मग लय हसतो, एकटाच हसत बसतो गवर. पण तसं नाही हसू येत त्याला, है ना? सिरियस. हे बघा असं सिरियस असते. आणि इथं कधी पण चेहऱ्यावर स्माइल असती, कसं फुलासारखी स्माइल असती. आणि राजू पण चांगला हसतो बरं का, है ना? तर असे वेगवेगळ्या प्रकारचे नमुने आमच्या घरामध्ये बरं का. चला, मी तर संध्याकाळी फ्रेश पण नाही झाले, भरपूर काम होतं, फ्रेश व्हायला पण टाइम नाही मिळाला. सगळं चेहरा कस तरी झालाय, पण चला काय नाही होत, सगळे समजून घेतात, काम असते नाही का. अरे उकळत नाही तुझं पाणी, चल लाग मग त्याच्यात हे टाक, नूडल्स टाक. चल आता आकाशी रेसिपी मी तुम्हाला दाखवते बरं का. अरे भाऊ कच्ची खायला ती का मॅगी का? चल टाक त्याच्यात, उकाळे टाक, चल त्याच्यात घे, पटकन घे चल. तर पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे, पाण्याला उकळी यायला लागली. आता आकाश घालतो याच्यामध्ये नूडल्स. आता नूडल्स त्यांनी उकळून घेतल्या, त्याचं पाणी काढून घेतलं. त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये लसूण घातलं कापलेला, अद्रक घातलं, अद्रक लसूण थोडंसं परतून घेतलं. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आणि त्या पण आता थोडंसं ते हलवून घेतोय. हिरव्या मिरच्या पण थोड्याशा परतल्या. त्याच्यामध्ये आता 2 कांदे त्यांनी एकदम बारीक कापून घेतले होते, 2 कांदे मोठाले कापले होते, सिमला मिरची, पत्तागोबी सगळं काही तो आता त्याच्यामध्ये घालतोय. आणि त्याला सगळं काही येतंय किंवा तो मनाने करतोय असं नाही बरं का. तर आपल्या रेसिपीचे व्हिडिओ पहिले अपलोड केलेले आहेत ना आपल्या चॅनलवर, तर माझा व्हिडिओ तो असा मोबाईलवर एकीकडे लावून देतो आणि ते पाहत मग तो अशी रेसिपी बनवत असतो. पण याच्यातच मला आनंद आहे की तो मोबाईलवर पाहून का होईना काहीतरी करतोय, काहीतरी करण्याचा शिकण्याचा प्रयत्न करतोय, याच्यातच मला आनंद आहे. आता सागर आकाश काय म्हणले, आम्ही बनवतो रेसिपी. सागर शूट घेत होता आणि आकाश रेसिपी बनवत होता, तोपर्यंत मी दुसऱ्या मोबाईलवर शॉर्ट व्हिडिओची एडिटिंग करत होते. आकाशची जीभ आहे ना खूप चटोरी बरं का, त्याला असं खूप चटपटीत खायला आवडतं. तर त्यांनी आता टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस असं टाकले त्याच्यामध्ये. कांदा, सिमला मिरची वगैरे सगळं परतून झाल्यानंतर त्यानंतर त्यांनी थोडंसं हलवून घेतलं आणि काळी मिरी पावडर टाकायची राहिली होती ना, तर त्यांनी ती थोडीशी काळी मिरी पावडर टाकली आणि थोडंसं मीठ घातलं, कारण जे सॉस घातलेले असतात ना ऑलरेडी त्या सॉसमध्ये मीठ असतं, त्यामुळे थोडंसंच घालायचं. आणि व्हाईट व्हिनेगर खूप आंबट असतं ना, त्यामुळे त्यांनी 1च चमचा घातला फक्त. आणि सॉस घातल्यानंतर सगळं हलवून घेतलं त्यांनी. आणि त्यानंतर जे नूडल्स आहे ना त्यांनी पाण्यातून उकळून साईडला काढून ठेवले होते ना, तर ते घातले त्याच्यामध्ये. त्याला हलवतच आहे ना बरं का. नंतर मला आवाज दिला, मम्मी मला हे हलवतच आहे ना.
आणि तुम्ही बघू शकता प्रयत्न करत होता तो, पण त्याला काही जमानच झालं होतं. त्यानंतर मी आले ना, मग मी पण ट्राय केलं बरं का. ते म्हणलं परतून घेते तेवढंच कढईमध्ये, कशाला कढई भरायची मोकार, पण ते काही जमतच नव्हतं. त्यामुळे मग दुसऱ्या कढईमध्ये मी अर्धी नूडल्स टाकली आणि मग दोन्ही कढईमध्ये मग हलवायला लागले. तर आकाश काय म्हणतो, सगळं मी केलंय, माझं क्रेडिट काही तू घेऊ नको, मी हलवतो, जा म्हणला तू. आणि असं काय बनवलं ना, पहिली प्लेट बनवून तो त्याच्या पप्पाला देत असतो बरं का. तर त्याचे पप्पा खूप तारीफ करतात ना, त्याला खूप भारी वाटतं. तर हे पा नूडल्स मस्त तयार झाली होती, सगळ्यांना तो सर्व करत होता. तर माझ्या आकाशची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.